मॅट्रिमोनी साईट्सवरती 350 पेक्षा जास्त लोकांसोबत फसवणूक झाली आणि यात 10 ते 12 कोटी रुपयांची लूट सुद्धा झाली। तुम्ही सुद्धा मॅट्रिमोनी साईट्सवर जर अकाउंट उघडलं असेल, पार्टनर शोधत असाल तर थांबा। पहिले सायबर क्रिमिनल KYC अपडेट, फेक बँक कॉल अशा गोष्टींवर फसवणूक करायचे, पण आता त्यांनी नवीन हत्यार तयार केले, लग्न आणि मॅट्रिमोनी साईट। डॉक्टर, इंजिनियर्स किंवा अधिकारी पाहून अशा प्रोफाईलवर मुली क्लिक करतात, आधी त्या चॅटिंग करतात, भावनेत गुंतल्या जातात आणि त्यातूनच आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करतात आणि खरा गेम इथूनच सुरू होतो। सुरुवातीला हे लोक खूप गोड बोलतात, तुमच्याशी तासनतास गप्पा मारतात, चॅटिंग करतात आणि तुमचा विश्वास जिंकून घेतात। मॅट्रिमोनी साईट्सवरचे हे क्रिमिनल्स इतके शातीर असतात ना, तुम्हाला कळत सुद्धा नाही तुम्ही कधी फसवले गेलात। अचानक कधी फोन करून सांगतात की माझ्या घरी इमर्जन्सी आली आहे, किंवा माझ्या वडिलांचं ऑपरेशन आहे, माझे पैसे अडकलेत, प्लीज पैसे पाठवतेस का, किंवा मी तुझ्यासाठी एक पार्सल पाठवले, त्याचे पे करशील का। आणि भावनेच्या भरात तुम्ही त्यांना पैसे पाठवून देता आणि तुम्हाला कळतही नाही की हा फोन नंबर बंद झालाय, अकाउंटही डिलीट केलंय आणि तुम्ही फसले गेलाय। पुण्यामध्ये अशा भयंकर घटना घडल्यात। मी UK मध्ये डॉक्टर आहे असं सांगून बानेरमधल्या एका तरुणीला तब्बल 18 लाखाला गंडा घातलाय। कोथरूडमधील एका तरुणाला वडिलांच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे आहेत असे सांगून 5 लाखांचा गंडा घातला आहे। लोक इतके सुशिक्षित असून सुद्धा या जात अडकतात कसे? कारण हे सायबर क्रिमिनल्स तुमच्या पैशांच्या आधी तुमच्या विश्वासावर हल्ला करतात। तुमच्या लाईफमध्ये जर काही रफ पॅच चालत असेल, तुम्हाला खूप वाईट वाटत असेल, एकटं वाटत असेल, तर मी तुझ्यासोबत आहे हा भास जाणवू देतात आणि मग हळूहळू तुमचा विश्वास जिंकून तुमच्याकडनं पैसे हडप करायला लागतात। आणि जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं ना की हाच माझ्यासाठी एकदम योग्य व्यक्ती आहे, तेव्हाच तुमच्याकडनं सर्वात मोठी रक्कम वसूल होते। म्हणूनच मॅट्रिमोनी साईटवरती कोणाशी ओळख झाली तर लगेच इमोशनली इन्व्हॉल्व्ह होऊ नका। त्यांनी दिलेली माहिती खूप बारकाईने पडताळून बघा, ते जॉब कुठे करतात, तो ऑफिसचा ॲड्रेस बरोबर आहे का हे बघा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन ओळख झालेल्या व्यक्तीला लगेच कुठलीही पैशाची पेमेंट करू नका। लक्षात ठेवा, प्रत्येक अट्रॅक्टिव्ह प्रोफाईल हे खरंच असेल असं नाहीये। पडताळून बघा, सावध राहा आणि ही माहिती तुमच्या ओळखीच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा।